2021चं ते वर्ष होतं, जेव्हा गोकुळ दूध संघाची निवडणूक फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती. त्याचं कारण म्हणजे 30 वर्षानंतर गोकुळमध्ये सत्तांतर झालं होतं. महाडिक यांचा गड कोसळला होता आणि बंटी पाटील उर्फ सतेज पाटील यांनी सत्ता मिळवली होती. 21 पैकी 17 उमेदवार निवडून येत गोकुळवर वर्चस्व मिळवलं होतं. आता या घटनेला जवळपास 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि गोकुळची निवडणूक पुन्हा एकदा होण्याच्या उंबरठ्यावर आहे. महाडिक पुन्हा एकदा आपली सत्ता परत मिळवण्यासाठी तयारीला लागलेत. दुसरीकडे मात्र या निवडणुका लांबणीवर पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अध्यक्षपदावरूनही काही महिन्यांपूर्वी गोकुळमध्ये वाद निर्माण झाला होता आणि याचमुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. या सगळ्याच राजकारणाबद्दल आणि खरंच आता बंटी पाटील एकाकी पडलेत का, की महायुती महाडिकांकडे गेल्यामुळे आता गोकुळमध्ये परत सत्ता बदल होईल का, या सगळ्या चर्चांवरच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर म्हणजे सहकार आणि सहकार म्हणजे कोल्हापूरचं राजकारण. सहकाराची भूमी आहे आणि या सहकाराचं राजकारण महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा संघर्षातूनच सुरू होतं आणि हे संघर्ष कधी संपत नाहीये. कोल्हापूरचं राजकारण सहकाराभोवतीच फिरतं हे पण नाकारून चालत नाही. आता पुन्हा एकदा अनेक गावांमधील वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि यात सगळ्यात जास्त चर्चेची ठरतीये ती म्हणजे गोकुळची निवडणूक. याचं कारण म्हणजे सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीची सत्ता आहे आणि त्यामुळे गोकुळ मिळवणं सोपं नाहीये. आता याचीच आखणी करायला महाडिकांनी सुरूही केली आहे. आता बघा, 2021 मध्ये गोकुळची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी महादेवराव महाडिक, जिल्हा काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष PN पाटील आणि अरुण नरके हे एकत्रित होते. त्यांच्या विरोधात बंटी पाटील उर्फ सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या जोडीनं प्रकाश आंबेडकर, चंद्रदीप नरके, विनय कोरे यांच्या मदतीनं महाडिक गटाचा पराभव करत सत्ता स्थापन केली होती. राजश्री शाहू आघाडी विरुद्ध राजश्री शाहू शेतकरी पॅनल अशी निवडणूक पार पडली. त्यात राजश्री शाहू आघाडी विजयी ठरली. 21 पैकी तब्बल 17 जागा त्यांनी जिंकल्या आणि महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं. आता निवडणूक पार पडल्यानंतर सतेज पाटील गट आणि मुश्रीफ यांच्या गटानं असं ठरवलं होतं की 2 वर्ष अध्यक्षपद पाटील गटाकडे जाईल आणि 2 वर्ष मुश्रीफ गटाकडे राहील आणि त्यानंतर उरलेल्या 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची निवड होईल. मात्र याच अध्यक्षपदाच्या निवडीवरून नुकताच एक मोठा गोंधळही झाला होता. कारण दरम्यान महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या राजकारणात मोठे बदल झाले. महायुती सत्तेत आली, महाविकास आघाडी विरोधी बाकावर बसली, अजित पवार अर्थात हसन मुश्रीफ हे सगळे नेते एकत्र आले आणि इकडे सतेज पाटील उर्फ बंटी पाटील एकटे महाविकास आघाडीत राहिले. महाडिकांचंही कमबॅक झालं. धनंजय महाडिक राज्यसभेवर गेले. राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. त्याशिवाय आमदारकीच्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी कमबॅक केला. कृष्णराज महाडिक यांना नुकतेच भाजपच्या युवा मोर्चाचं अध्यक्षपद देण्यात आलंय आणि तेही कामाला लागलेत. आणि म्हणूनच गोकुळची आगामी निवडणूक ही फक्त सहकारी संस्थेची निवडणूक नाही, तर परत एकदा महाडिक विरुद्ध पाटील या राजकीय संघर्षाची रंगत वाढवणारी ठरणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. नुकताच याबद्दल बोलताना, या येणाऱ्या निवडणुकीबद्दल बोलताना धनंजय महाडिकांनी तयारी करायला सुरुवात केली असं दिसते. धनंजय महाडिक म्हणाले, जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी जीवाचं रान करावं. प्रसंगी साम दाम दंड आणि भेद या सर्व मार्गाचा अवलंब करा, पण ठराव आपल्याकडेच आले पाहिजेत. आता बॅक टू अध्यक्षपदाबद्दल मी जे बोलले होते त्यावेळी काय झालं सांगते. तेव्हा अध्यक्ष असलेले अरुण डोंगरे राजीनामा द्यायला तयार नव्हते. त्यांचं असं मत होतं की अध्यक्ष हा महायुतीचा असायला हवा. यावर फडणवीसांनी सहभाग घेतला आणि मग शेवटी गदारोळ चर्चा झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ हे अध्यक्ष झाले. खर तर सतेज पाटील यांचे समर्थक आणि संस्थेची स्थापना करणाऱ्या चोयकरांचे पुत्र शशिकांत पाटील चोयकर यांचं नाव आघाडीवर होतं. पण या सगळ्या राजकारणात त्यांचं नाव मागं पडलं आणि सतेज पाटील एकाकी पडल्याची चर्चा झाली. यानंतर जिल्ह्यातील ज्या महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण झाल्या, त्यामध्ये पण कुठंतरी सतेज पाटील उर्फ बंटी पाटील हे एकटे पडल्याचं दिसून आलं. प्रत्येक निवडणुकीत मी एकटाच उरलोय, मला पाठबळ द्या अशी भावनिक साथ बंटी पाटील घालताना दिसत होते. मात्र म्हणावं तसं यश त्यांना काही मिळत नव्हतं. पण चर्चा मात्र चांगलीच रंगली. या सहकार्याच्या निवडणुका वेगळ्या असतात. इथं गटातटाचं आणि स्थानिक समीकरणाचं राजकारण महत्वाचं असतं. आता महाविकास आघाडीकडे पाहिलं तर सध्या कोल्हापूरमध्ये प्रत्यक्षात सतेज पाटील हेच या आघाडीचे प्रमुख चेहरे आहेत. याशिवाय सगळे नेते हे महायुतीसोबत गेलेत. धनंजय महाडिक यांनी स्पष्ट संकेत दिलेत की निवडणूक ही महायुती एकसंघपणे उतरणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सतेज पाटील नेमकी कोणती चाल खेळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे पाहिलं तर मागच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासोबत असलेले हसन मुश्रीफ यावेळी सावध भूमिका घेताना दिसतात. मनाविरुद्ध त्यांना महायुतीत जावं लागतंय का? त्यांच्या सोबत राहणारे अजित पवार,
बोलणारे, की आम्हाला सतेज पाटलांसोबत निवडणूक लढवायची असे बोलणारे अजित पवार नसल्यामुळं हसन मुश्रीफांना कुठेतरी शांत बसावं लागतंय, अशी देखील कुजबूज सुरू आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी अंतिम भूमिका अजून स्पष्ट नाहीये. याशिवाय प्रकाश आंबेडकर, संजय मंडलिक, चंद्रदीप नरके यांची भूमिकाही स्पष्ट झालेली नाहीये. तसेच जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यांची भूमिका काय असणार आहे? ते नेमकं कुणाकडे जातील हेही पाहणं महत्वाचं आहे. आणि हे जास्तीत जास्त महायुतीकडे अर्थात महाडिक गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मग पाटील खरंच आता एकाकी पडणार का? म्हणून या सगळ्यामुळं ही गोकुळची आगामी निवडणूक ही फक्त सहकारी संस्थेची राहिलेली नाहीये, तर परत एकदा उल्लेख करते, की पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध पाटील या संघर्षाची नवी किनार असू शकते आणि म्हणून संपूर्ण कोल्हापुराचं लक्ष इकडे लागले. आता बघा, इथं ठराव आणि सदस्य संख्या या गोष्टींवरही अनेक बाबी अवलंबून आहेत. तसं पाहायला गेलं तर मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 1823 संस्था नव्याने वाढल्यात. तसंच संचालकांची संस्था 21 वरून 25 करण्यात आली. या वाढलेल्या संस्थांमुळे यंदाची निवडणूक आणखी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच करवीर, राधानगरी, कागल आणि भुदरगड हे तालुके गोकुळच्या सत्तेचा निर्णय ठरवणार आहेत, कारण इथले ठराव जास्त आहेत. या 4 तालुक्यामध्ये संस्थांच्या ठरावांची संख्या जास्त आहे. शिवाय 1200 संस्थांचा निकाल न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, की या 1200 संस्था धरून निवडणुका होणार, की त्यावरून या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता निवडणुका केव्हा जाहीर होतील आणि कसं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र गोकुळची ही येणारी निवडणूक कशी असणार आहे? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.